सर आहेत आपले, सर आहेत बरं का, आपल्याला शिकवायचे ते. अरे भाऊ तेच आहेत, लई मारलंय मला, कुत्र्यासारखं उठलं त्याने, कुत्र्यासारखं. मला ते तोंडच बघायचं नाही वाटत. अरे बाबा लय मारक्या सर होता हा. काम जरा आता आपण येऊ द्या त्यांना, तर तुम्ही गुच्छ बसा, माझ्या घरी घेऊन जाऊ त्यांना आपण आज. नको रे बाबा, लई मारतय ते, लई डोकतय ते मला. अरे आपण आता मोठे झालोय, आता काय घाबरायचं. चला येत आहेत, येत आहेत. नमस्कार सर, नमस्कार. ओळखलं का मला? अरे हो, अरे तुमची बॅच का? हो हो हो, 10 वर्षापूर्वी 10वीला होते ना तुम्ही. ओळखतो मी सगळ्यांना, माझे विद्यार्थी तुम्ही. मी तर चांगले ओळखतो सर तुम्हाला, तुम्ही चांगले याद आहेत मला. हो का, कसं चाललंय तुमचं? ठीकठाक चालू तसं, काय वांधा नाही. खाऊन पिऊन सुटेत. अरे होय, हेच तर गुण तुम्हाला द्यायचे होते मला. सर मी तुम्हाला एक सांगतो, आता माझ्या घर जवळचे, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. मला काय माहिती तुम्हाला माझ्या घरी यायचंय म्हणजे यायचंय. धन्यवाद बाबांनो, तुम्ही ओळख दिलीत, धन्यवाद. नंतर कधीतरी येऊ. ओळख दिलीत? अरे तुम्हाला तर मी कधीच विसरणार नाही. हो, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद करतोय, किती ठोकायचं मला. चला सर, खरं याचं घर अतिशय जवळ आहे, जाऊया आपण. मुलं काय एवढा आग्रह करतायत तेच समजत नाही मला. अभी मजा आएगा ना भिड़ो. असू दे, त्यांच्या काही इच्छा असतील, जाऊया आपण त्याच्या घरी. चला मित्रांनो, जाऊया. कुठे आहे तुझं घर? इथे जवळच आहे ना सर, चला लवकर. हे आहे सर माझे छोटंसं घर, आवडलं का तुम्हाला? अरे, खूप छान छान मस्त घर आहे. शाबास, तुम्ही कमाल लागली. अरे वा, खूप आनंद झाला मला तुमच्याकडे येऊन. सर मी तर तुम्हाला कधी विसरणार नाही, कधी विसरणार नाही. माझ्याकडे तोंड करून बोल ना तू. नाही सर, मी खरं सांगतो तुम्हाला, कधी विसरणार नाही मी. हो हो, शिकवायचं मी तसं. शिकवायचं नाही, लय मारायचे तुम्ही. बर सर, तुम्हाला आता आमच्याकडे नाश्ता करावा लागेल. मस्त पोट भरून गुलाबजाम, जिलेबी, एकदम भारी भारी आयटम तुमच्यासाठी मागवलेत मी. आता मी पाठवते या नंदूला, तो घेऊन येईल तुम्हाला. अरे बाबा, काही गरज नाही एवढं मागवायची. नाही नाही सर, तुम्ही पहिल्यांदा आलेत, तुम्हाला घ्यावंच लागेल. हो सर, तुम्हाला घ्यावंच लागेल. बरं बाबा, थोडं थोडं अन्न, बिलकुल थोडं थोडं अन्न. अरे नंदा, घेऊन ये पटकन, ती प्लेट तयार आहे, ती घेऊन ये पटकन. हा आणतो आणतो. बाकी सर काय मजेत चालू आहे का तुमचं? सरांची काय मज्जाच असते, सर लोकांची मज्जाच असते. आता सुट्ट्या चालू आहेत. नाही रे बाळा, सुट्ट्यांमध्ये पण कामं असतात आम्हाला. आणि आम्हाला खरं सांगू का, विद्यार्थ्यांशिवाय करमत नाही. विद्यार्थ्यांशिवाय करमत नाही का? जोडल्याशिवाय करमत नाही तुम्हाला? नाही रे, तसं नाही. हे बघा, ताट भरून आणलं, गुलाबजाम आणले, जिलेबी आणली, चिवडा आणला, फरसाण आणलं, कचोरी आणली, समोसे आणले, सगळं आणलेलं आहे. मुलांचं लय प्रेम आहे माझ्यावरती. बाप रे, किती आणलं यांनी. गुलाबजाम, जिलेबी, मजा आहे माझी, मजा आहे. काय सर, काय बोलतायत? मी म्हणत होतो, कशा काय गरज होती काय एवढं मागवायची. नाही सर, तुम्हाला हे खावंच लागेल. दे रे, माझ्याकडे ताट दे दे. हा द्या सरांना, द्या. मी तर सरांना कधी विसरणार नाही. अरे बाबा, हो थांब आता, आधी सरांना खाऊ दे. सर हे ताट घ्या, खाऊन घ्या पटकन. हो रे बाबा, येतो. अरे घ्या ना सर. अरे, हे तर खाली ताट आहे, याच्यात काय गुलाबजामुन नाही, जिलेबी नाही, तुम्ही काय काय सांगत आहात, काहीच नाहीये. आहे ना सर, खा ना तुम्ही. अरे, ही काय मजा करतात, खाली ताट आहे हे. खाली ताट आहे. मग सर, तुम्ही आम्हाला कसं शिकवायचे? याला एक्स म्हणा, याला वाय म्हणा, आम्ही ऐकायचोच ना. मग तुम्ही पण या ताटामध्ये याला जिलेबी म्हणा, याला गुलाबजामुन म्हणा आणि खा. हे काय करताय असं? तुम्ही पण असं शिकवायचे ना आम्हाला. एक्स म्हणा, वाय म्हणा, मग तुम्ही पण गुलाबजामुनला एक्स म्हणा आणि जिलेबीला वाय म्हणा आणि खावा, मग सुद्धा खायचे तेवढं. अरे, ही काय मजा के. जाऊ दे, मला खायला देऊ नका. तुझी आई कुठे आहे, आई? माझी आई गेली आहे, माझ्या भावाच्या वडिलांच्या वडिलांना घेऊन दवाखान्यात गेलेली आहे. तुझ्या भावाच्या वडिलांच्या वडिलांना? तुझ्या भावाचे वडील म्हणजे तुझे वडील, आणि तुझ्या वडिलांचे वडील म्हणजे तुझे आजोबा. मग सांग ना तसं, आई आजोबांना घेऊन दवाखान्यात गेली असं एवढं फिरवून का सांगतोय? आता हे फिरवून झालं का? आणि आम्ही, तुम्ही जे शिकवायचे मिठाला काय म्हणतो, तर आम्ही म्हणायचो मीठ, तर तुम्ही म्हणतात मीठ नाही म्हणायचं, सोडियम क्लोराईड म्हणायचं. मग तुम्ही काय फिरवून सांगत होते आम्हाला? सर तुम्हाला माहितीये का, आपल्या गावामध्ये ना खूप लढाई झाल्या. अरे जाऊ दे, मला काय करायचंय त्या लढायांचं? असं काय करायचंय असं, आणि तुम्ही कसं सांगायचं आम्हाला? या साली याची लढाई झाली, त्या साली त्यांची लढाई झाली, मग त्यास कसं करायचं तुम्ही आम्हाला? अरे बापरे, हे काय असं? सर आज शाहरुख खानच्या बायकोचा वाढदिवस आहे.
मला काय करायचंय त्याचं? शाहरुखच्या बायकोच्या असो का दुसऱ्याच्या बायकोच्या असो? आता कसं सांगता आणि आम्हाला कसं सांगायचं? अकबरची बायको कोण होती, शहाजहानची बायको कोण होती, तेव्हा कसं विचारायचे खालून आम्हाला? आणि नाही आलं का कसे जोडायचे तुम्ही? आता काय उत्तर देत नाही. बाप रे, काय बेकार मुलं आहे ते. चल मला बाहेर जायचंय, बाहेर जाण्याचा रस्ता दाखवा, मला घरी जायचंय. जावा मग तुम्ही घरी जावा. इकडनं साइन 60 मध्ये वळा, पुढे सरळ जा, कॉस 30चा अँगल घ्या, पुढे गेला का tan 90 ला तुम्ही घरीच जाणार. कशाला फिरून फिरून सांगतोय? सरळ जा, लेफ्ट जा, सांग ना. आता बरं चालतंय तुम्हाला ना मला जोडायचे. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ करा. साइन थिटा कॉस थिटा कसे जोडायचे आम्हाला आधी सांगितलं असतं ना. हे काय कामात येते का मला? पैसे कमवायचा फॉर्म्युला सांगायला पाहिजे. पैसे कसे कमवतात आणि साइन थिटा आणि कॉस थिटा आणि याचे युद्ध आणि त्याचे युद्ध. बाप रे, निघा लवकर निघा. या जन्मात भेटले, पुढच्या जन्मात भेटू नका बाबांनो. थोडा विद्यार्थ्यांना जोडायचं प्रमाण कमी करा जरा.